अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आज बघा, आजचा विषय होणार आहे भाऊबीज विषय होणार आहे। भाऊबीज ही येत आहे 3 तारखेला आणि 3 तारखेला म्हणजेच आपल्याला भाऊबीजेविषयी काही प्रश्न आहेत, जसे की ताई मला भाऊ नाही तर मी काय करावं, ज्यांना भाऊ नाहीत त्यांनी काय करावं। दुसरा प्रश्न असा की भाऊ होता पण वारलाय, मृत्यू झालेला आहे, तर त्यांनी काय करावं। आणि ज्यांचे भाऊ पूजनासाठी भाऊबीज आपण करणार आहोत त्यांनी पूजा कशी करावी। आणि चौथा प्रश्न असा की माझा भाऊ बाहेर गावी आहे किंवा आम्ही भाऊबीजेला भेटू शकत नाही किंवा भाऊबीज आमची होऊ शकत नाही, तर अशांनी काय करावं। हे बरेचसे प्रश्न आहेत। तसेच तुम्हाला सांगेल की 2 आपल्याला उपाय करायचे आहेत। जी पूजा आहे तीच करायची आहे, मात्र त्या पूजा करता करताच आपल्याला उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या भावाचं आयुष्य हे चांगलं आणि वाढत असतं त्यामुळे। आणि तुम्हाला सांगेल की भाऊबीज जी येत असते, भाऊबीजेला भावाला जमलं तर भावाने जावं, नाहीतर बहिणीला जमलं तर बहिणीने भावाच्या घरी जावं। मानपान हा बाजूला ठेवावा असं माझं मत आहे। आणि एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं असतं। आणि कधीही भावाची परिस्थिती गरीब असेल तर बहिणीला कधी लाज वाटू देऊ नये, आणि बहिणीची परिस्थिती जर नाजूक असेल तर भावाला कधी कमीपणा वाटू देऊ नये। हे जर नात्यात असलं तर हे नातं नक्कीच टिकत असतं, हे मी तुम्हाला सांगेल। कारण भावा बहिणीचं नातं हे एका नाळेचं असतं, हे लक्षात ठेवा। एका नाळेतून जन्माला आलेले असतात म्हणून हे घट्ट असतं, हे लक्षात ठेवा। आणि आपलं विश्वासावर आपलं नातं चालवायचं असतं। आता आपल्या विषयाला सुरुवात करूया। त्याआधी तुम्हाला सांगेल, हा व्हिडिओ मी बुधवारी बनवणार आहे आणि गुरुवारी माझी धावपळ होणार आहे। सकाळी नरक चतुर्दशीची पूजा आहे आपल्याकडे, गुरुवार आहे, गुरुवारचे पारायण असतात सामूहिक माझे, ते देखील अध्याय पठण असतात, महाराजांचा अभिषेक, बरेचसे आपल्या सेवा पण असतात। त्यामुळे हा मी बुधवारी बनवत आहे संध्याकाळी, आणि तर गुरुवारी तुमच्यापर्यंत पोहोचेल हा। तर त्यासाठी शुभ गुरुवार सगळ्यांना। आणि आपल्या विषयाला आता सुरुवात करते। तर भाऊबीज हे करायचं आहे, ज्यांना भाऊ नाही यांनी काय करावं। तर तुम्हाला सांगू का, ज्यांना भाऊ नाही यांनी आपले गुरु जे असतात, स्वामी समर्थ महाराज जे आहेत हे आपले गुरु असतात। गुरु म्हणजे काय, माय बाप भाऊ बहीण सर्वस्व गुरु असतात। तर त्यांनी आपल्या महाराजांना औक्षण करायचं आहे। जे आपले भाऊसाठी आपण आपल्या फिलिंग्स असतात, आपले विचार असतात, ते आपले महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहेत। आणि त्यांना गिफ्ट म्हणून काय द्यायचं आहे, तर आपण भावाला गिफ्ट देत असतो किंवा भाऊ आपल्याला देत असतो, बरोबर। तर आपल्या महाराजांसाठी तुम्हाला पटेल ती सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे। 11 माळी जप करा, स्वामी चरित्र सारामृतचं म्हणजे पठण करू शकतात, तुम्हाला जे आवडेल ती सेवा, किंवा तारक मंत्र 11 वेळा, या पद्धतीने तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून द्यायचं आहे, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न असा की ताई भाऊ होता पण वारलेला आहे, तर अशांनी काय करावं। तर ज्यांचा भाऊ होता वारलेला आहे त्यांनी एक पाट ठेवावा, पाटावरती फोटो ठेवा, भावाचा फोटो असेल तर, आणि त्या फोटोला औक्षण करायचं आहे। ज्या प्रकारे आपण आपल्या भावाला औक्षण करत असतो त्या प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी त्यांना औक्षण करायचं आहे। आणि हे चालेल का, तर नक्कीच चालेल, काही हरकत नाही। फक्त देवाला प्रार्थना करायची की माझ्या भावाचा जो आत्मा आहे त्यांना शांती लागू द्या, असं आपल्याला म्हणायचं आहे आणि औक्षण करायचं आहे, ठीक आहे। आता ज्यांचा भाऊ हयात आहे आणि जे आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे भाऊबीजेसाठी येणार आहेत, अशांनी काय करावं। तर तुम्हाला सांगेल, भाऊसाठी आपण काहीतरी गिफ्ट म्हणून द्यायचं आहे, बहिणींनी सुद्धा द्यायचं आहे, आणि भावाने पण देखील आपल्या बहिणीसाठी काहीतरी गिफ्ट आणायचं आहे। आता गिफ्ट मध्ये काय, तर तुम्हाला सांगेल अलंकारही चालतील, तुम्हाला जर द्यायचे असतील तर असतात। काही काही भाऊंची परिस्थिती किंवा बहिणीची परिस्थिती असते, सोनं चांदी देखील आपण देऊ शकतो, किंवा पैसे स्वरूपात देखील आपण त्यांना देऊ शकतो, किंवा कपडे, काही जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही एकमेकांना गिफ्ट देऊ शकतात, काही हरकत नाही। तर आपल्याला सगळ्यात आधी सांगेल, भाऊ जेव्हा आपल्याकडे येत असतो ना, आपण औक्षणचा जो ताट बनवत असतो, तर ताटामध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय, ताट घ्या। ताटामध्ये तुम्हाला सांगेल स्टीलचं ताट कधीच घेऊ नका, कधीही तुम्हाला सांगेल धातूचाच ताट वापरायचा आहे औक्षणासाठी। हे मी का सांगत असते, थोडं म्हणजे एक हे असतं, धातू वापरणं खूप महत्वाचं असतं काही काही शुभ कामांसाठी, म्हणून सांगेल। आणि काळे वस्त्र निळे वस्त्र दोघी भाऊ बहीण जे असतील त्यांनी कधीच परिधान करू नका त्या दिवशी, भाऊ बहीण जे असतील औक्षण करत असताना तरी परिधान करू नका असं सांगेल। तर सांगत होती की ताट घ्या, ताटामध्ये तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे। आता आमच्याकडे कणकेचे दिवे छोटे छोटे 2 बनवले जातात। आता तुमच्याकडे जी प्रथा आहे, एक बनवत असतील तर एक बनवा, 2 बनवत असतील तर 2 बनवा।
आता आमच्याकडे कणकेमध्ये हळद वगैरे टाकत नाही, काही नाहीये तसं की हळद टाकावी किंवा असं करावं, पण तुमच्याकडे टाकत असतील तर तुम्ही हळद टाकून दिवे बनवू शकतात. 2 मुटकळे बनवायचे आहेत, जे कणकेचे मुटकळे असतात ते 2 बनवायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ताटात ठेवायचे आहेत. त्यानंतर तेलाचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत हे, आणि ताटामध्ये अष्टगंध घ्यायचा आहे, कुंकू घ्यायचा आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत तुम्हाला. एक सुपारी घ्या, एक नाणं घ्या, आणि सोन्याची एक वस्तू आपल्याला घ्यायची आहे. सुपारी कशासाठी, तर तो सुपारी सारखा टणक त्याचं शरीर असावं, कधीही त्याला दुखणं खुपणं नसावं, यासाठी. सोनं कशासाठी घेतात ऑप्शनला, की सोन्यासारखा तो नक्कीच म्हणजे चमकत राहावा, त्याचं आयुष्य, त्यांचं जे भरभराटी आहे ती म्हणजे जास्त उदय हो, त्याचा प्रगती हो आणि चमकत राहो म्हणून. तसंच पैसे जे आपण घेतो, की पैसे जे असतात त्याचा खिसा जो असतो कायम हा भरलेला असावा, यासाठी आपण करायचं आहे. नंतर तुम्हाला सांगेल, आमच्याकडे नारळ देतात. नारळला करधोडा असतो बघा, तुम्हाला दाखवेल मी साईडला, फोटो टाकते वाटल्यास. करधोडा गुंडाळतात, करधोडा मला माहित नाही, तर तो धागा जो असतो तो गुंडाळला जातो आणि ते भावाला नक्कीच दिलं जातं. आता ते पैशाचे गिफ्ट वेगळं, पण नारळ हे दिलंच जातं, हे लक्षात घ्या आमच्याकडे. या पद्धतीने आपल्याला ताट बनवायचं आहे. आणि मौलीचा धागा जो असतो तो आपण घ्यायचा आहे. मौली सगळ्यांनाच माहिती आहे, लाल, तो देखील आपल्याला ताटात असेल तर नक्कीच तो ठेवायचा आहे. तर त्याचा देखील उपाय मी सांगेल तुम्हाला. तर तुम्हाला सांगेल, आपल्याला सगळ्यात आधी भाऊ पाटावर बसणार आहे, तर पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढा. आपलं तोंड पूर्व पश्चिम येईल अशा पद्धतीने बसायला सांगा भावाला, किंवा तुम्ही तशा पद्धतीने सोय करा. भावाच्या डोक्यात टोपी असायलाच हवी, अनिवार्य आहे, तर नक्कीच आपण टोपी परिधान करायला सांगा त्यांना. त्यानंतर आपल्याला औक्षण करत असताना सगळ्यात आधी आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. ओला करा जरा, अष्टगंध त्यांच्या कपाळी लावायचा आहे. आता अष्टगंध का लावला जातो, तर अष्टगंध हा त्यांचा अकाली मृत्यू टळण्यासाठी अष्टगंध आपल्याला लावायचा आहे. हा छोटासा उपाय आहे. तर हा छोटासा उपाय आहे, जसं मी मगाशी बोलली की आपल्या पूजेमध्येच आपल्याला उपाय करायचे आहेत. अष्टगंध लावायचा आहे, तो अकाली मृत्यू टळण्यासाठी. अष्टगंधाच्या वरती दुसरा लगेच आपण कुंकू घ्यायचा, अष्टगंध गोल लावायचा, आणि कुंकुवाचा जो बोट घेणार आहोत तो मात्र अष्टगंधावर ठेवल्यानंतर त्याला वरती वळायचा, जरा वरच्या दिशेने. ती थोड्या अक्षदा आपण लावायच्या आहेत. अक्षदा म्हणजेच काय, चंद्राचं प्रतीक असतं. चंद्र हा शांत असतो आणि चिपकतील, आणि डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत. का, तर चंद्राप्रमाणे तो जर तापट स्वभावाचा असेल, चिडचिडा स्वभावाचा असेल, तर त्याचा स्वभाव हा शांत होईल, म्हणून आपल्याला अक्षदा या लावायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगेन, जे औक्षण करायचं आहे ते 1 रुपया सुपारी आणि सोन्याचा जो दागिना असेल त्याच्याने आपल्याला ताटातून उचलायचं. 3 वेळा आपल्याला फिरवायचं आहे, या पद्धतीने क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, आणि नंतर ताटाला टच करायचं, परत फिरवायचं, असं 3 वेळा करायचं आहे. नंतर ताटात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या भावाला आपण चंद्राकृती आरती ओवाळायची आहे. ते झाल्यानंतर गोड पदार्थ असेल तुमच्याकडे तो भावाला खाऊ घाला, आणि नारळ जे असतं ते नारळ त्यांना आपण भेट म्हणून द्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला एक इथे सांगेल, आणि कलावा जो असतो तो मग आपण नंतर बांधू शकतो. तर तुम्हाला इथे एक सांगेल, जे आपण औक्षण करणार आहोत किंवा ही जी विधी करणार आहोत पूजेची, तर आपण त्यावेळेस जर तुम्ही माहेरी गेलात भाऊबीजेला, तर तुम्हाला आवर्जून सांगेल, भावाच्या बाजूला तुमच्या भाऊजाईला बसवा. आणि आपण जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला रिस्पेक्ट देते, तेव्हा समजायचं आपल्यात काहीतरी बदल झालेला आहे. तर कुणीही असू द्यात, मी बोलणार नाही, XYZ, प्रत्येकाच्या घरात भावजाई असते, प्रत्येकाच्या घरात वहिनी असते, नणन असतात. तुम्हाला सांगू का, वहिनी ही बाहेरून आलेली असते, पण नंदांचं काम त्यांना समजून घ्यायचं. त्यांना आपल्या घरात आपल्यापणाने आपण जर वागलं तर नक्कीच प्रेमाचं नातं हे बनत असतं. म्हणून भावाला जेव्हा आपण औक्षण करत असतो, तेव्हा भावजाईला सुद्धा एक प्रयत्न करा त्यांना बसवायचा, आणि त्यांच्यासोबत त्यांना देखील हळदी कुंकू लावा आणि औक्षण करा, आरती करा. कारण भावाची अर्धांगिनी ही आपली भावजाई असते. भावाची जी बोलतो ना, बॅकग्राऊंड बोलतो, जे दिसत नाही कोणाला, ती भावजाई असते. मग तुम्हाला मी नक्कीच सांगेल की नक्कीच प्रेमाचं नातं हे बनत असतं. आणि मौलीचा धागा जर असेल तर नक्कीच भावाच्या हातावर तुम्ही उजव्या हाताला बांधा. म्हणजे ते संरक्षणासाठी आपल्याला बांधायचं असतं. जसं रक्षाबंधनला राखी बांधतो तसंच तो धागा तुम्ही बांधू शकतात, त्यांचं संरक्षण होईल त्याच्यासाठी.
आणि दुसरा एक उपाय सांगेल मी आता. ही झाली आपली पूजा. आता पूजा झाल्यानंतर आता एक प्रश्न राहिला की ज्यांचे भाऊ बाहेर गावी आहेत त्यांनी कसं भाऊबीज साजरी करावं. तर तुम्हाला सांगू का, तुमचे भाऊ जर नसतील तुमच्या जवळ तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा, मात्र भाऊबीजेच्या दिवशी नक्कीच व्हिडिओ कॉल करून ओवाळा, औक्षण करा आपल्या भावाला, एवढं मी तुम्हाला सांगेल. कारण दरवर्षीच असतं आणि हा सण टळणं म्हणजे आपल्या बहिणीने औक्षण केल्यानंतर खूप काही भावाच्या पिढ्या ज्या असतात त्या बाहेर जात असतात. कारण हा दिवस तेवढा महत्वाचा असतो. का महत्वाचा असतो त्याचं कारण देखील मी पुढे सांगते तुम्हाला. तर म्हणून बहिणीने कधीही भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळायचंच असतं. तुम्ही व्हिडिओ कॉलने ओवाळा नाही तर कसंही ओवाळा. त्यानंतर भावाने गिफ्ट म्हणून द्यायचं काहीतरी बहिणीला आणि बहिणीने देखील भावाला गिफ्ट द्यायचं. आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की जसं मी तुम्हाला बोलली की हा दिवस महत्वाचा असतो. तर महत्वाचा म्हणजेच काय, तर यम दीपदान म्हणजे आपल्याला करायचं असतं. यमासाठी एक दिवा लावायचा असतो. बहिणीने आपल्याच स्वतःच्या घरी लावायचा असतो, हे लक्षात घ्या. जर तुम्ही माहेरी आल्या असणार तर तुमच्या हाताने लावायचा आहे तो दिवा. मात्र कसा, कणकेचा एक दिवा बनवा, 2 मुटकळे बनवा, हळद टाकून थोडी कणिक मळायची आहे. बहिणीने तो दिवा आपल्याला, आईकडे जरी असाल तरी बहिणीने ही सेवा करायची आपल्या भावासाठी, अकाल मृत्यू टळण्यासाठी. कारण या दिवशी जे यमदेव जे असतात ते सुद्धा आपल्या बहिणीच्या घरी, यमुनीच्या घरी ओवाळायला जात असतात. एवढं महत्व त्या दिवसाला आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, त्या दिवसाला आपण यमासाठी यमासाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याला तो दिवा आपल्या आईकडे असू द्यात किंवा तुमच्या सासरी तुम्ही असाल, दक्षिणेकडे तोंड करून तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दिव्याला आसन नक्कीच द्या, तेलाचा दिवा बनवा लांब वातींचा, आणि तो दिवा आपल्याला दक्षिणेकडे मुख करून तो प्रज्वलित करायचा आहे. आणि यमदेवांना आपल्याला प्रार्थना करायचं आहे की माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभू द्या. हे बघा, मृत्यू हा अटळ आहे, पण आपल्याला ज्या सेवा सांगतात त्या सेवा जर आपण केल्या तर नक्कीच कुठेतरी हा प्लस पॉइंट होत असतो. म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे. चला, यमद्वितीया देखील म्हटलं जातं, कारण यम हे यमुनेकडे ओवायला जात असतात औक्षण करायला, म्हणून याला यमद्वितीया म्हटलं जातं. आणि त्या दिवशी आपल्याला यमद्वितीयेच्या दिवशी यमाला एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या भावासाठी प्रार्थना करायची आहे. आता पुढचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, गोडाचं असेल ते एकमेकांना खाऊ देखील घालायचंय, म्हणजे आपल्या नात्यामध्ये गोडवा राहतो. पुढचा एक उपाय मी तुम्हाला सांगेल की जे काही पैसे आपल्या बहिणीने आपल्याला दिलेले असतात किंवा भावाने आपल्याला दिलेले असतात, लक्षात ठेवा, आपल्या भावाने आपल्याला जर थोडे पैसे ताटात औक्षण केल्यानंतर टाकतो आपण, बरोबर, भाऊ टाकत असतो, किंवा बहिणीने जर आपल्या भावाला दिले, एखाद्याकडे प्रथा आहे तर देत असतात गिफ्टसाठी, तर ते पैसे जर तुम्ही पुढच्या वर्षाच्या भाऊबीज पर्यंत असेच्या असे जपून ठेवले, त्यामधले काही पैसे घ्या जर तुम्हाला खर्च करायचे असतील, पण त्यामधले काही ठराविक पैसे असे घ्या आणि ते जपून ठेवले तर तुमच्या धन जे असतं, तुमच्या धनामध्ये वृद्धी होत असते. तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होत असतात. हा छोटासा अगदी उपाय आहे पण खूप महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला सांगत आहे. तर नक्कीच ही भाऊबीज आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. आणि सगळ्यांनी भाऊबीजेच्या छानशा अशा सेवा ज्या आहेत त्या देखील आपल्याला पूजा करत करत करायच्या आहेत. आणि सगळ्यांनी ज्यांचा रुसवा फुगवा असेल अशा सगळ्या भाऊ बहिणींना सांगेल की बघा, रात्रीचं झालं ते झालं, पण सकाळ उठून आठवण पडू द्यात. एक पाऊल आपण टाकला तर आपली बहीण 4 टाकत असते, किंवा आपला भाऊ हा 4 पाऊल पुढे येत असतो. कारण हा पण एका नाळेचे असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि तिसऱ्याला कोणी आपल्या नात्यामध्ये तोंड घालू देऊ नये असं मला तरी वाटतं. म्हणून सगळ्यांनी, जे कोणी रुसवा फुगवा असेल, बोलत नसतील, तर असं करू नका. एकमेकांसोबत प्रेमाचं नातं खूप महत्वाचं आहे. जास्त इम्पॉर्टंट आपल्या नात्याला द्या असं मी तुम्हाला सांगेन. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.